नास्ट्रोडामसची भविष्यवाणी. डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी. प्रकरण 3. असामान्य ज्योतिषी डॉक्टर मत्सराचा धनीही. सुमारे 5.5 फूट उंचीचा अत्यंत कृश असा किरकोळ बांधा, खांदे पडल्यामुळे किंचित पोक आल्याप्रमाणे पुढे झुकलेले शरीर, एखाद्या आजारी माणसाप्रमाणे दिसणारा फिकट पिवळसर वर्ण, ढगळ आणि अस्ताव्यस्त कपड्यांमुळे अधिकच बावळट दिसणारे ध्यान, परंतु बुद्धिमत्ता निदर्शक भव्य कपाळ, अत्यंत पाणीदार काळेशार डोळे आणि झपाटून टाकणारी अमोघ वाणी, असे डॉक्टर मायकेल नास्ट्रोडामस हे एक विलक्षण आगळे व्यक्तिमत्व होते. ग्रीक, लॅटिन, हिब्रू, अरेबिक, तुर्की वगैरे भाषात आणि गणित, खगोलशास्त्र, ज्योतिष, तत्त्वज्ञान, व्याकरणशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये गती असणाऱ्या नास्ट्रोडामसला असामान्य बुद्धिमत्तेचे वरदान लाभले होते. ॲव्हिनॉ विद्यापीठात कला शाखेत पदवीधर होताना 1519 ते 1521 तो बहुतेक वेळ ग्रंथालयातच बसून असायचा. बसून सतत ज्योतिषशास्त्र आणि गूढविद्या या विषयांवरील ग्रंथांचे वाचन किंवा मनन चिंतन करीत असे, किंवा खगोलशास्त्रातील कठीण प्रमेयांवरील गणिते सोडवीत असे. खगोलशास्त्रातील त्याची झेप आणि अवाका यांची कल्पना येण्यासाठी फक्त एकाच गोष्टीचा दाखला पुरेसा होईल. पृथ्वी स्थिर असून सूर्य पृथ्वीभोवती फिरत असतो, हे धार्मिक ग्रंथांमध्ये नमूद केलेले मत पूर्वापार चालत आलेले होते आणि जवळपास 18व्या शतकापर्यंत जनमानसावर घट्ट पकड ठेवून होते. सारेच जाणकार, विद्वान वगैरे त्याचा पुरस्कार करीत. सूर्य स्थिर असून पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत कोपर्निकसने 1473-1543 पर्यंत मांडला आणि पाखंडीपणाबद्दल धर्मगुरूंचा रोष ओढवून घेतला. त्याचे मत आणि सिद्धांत यांवर बंदी घालण्यात आली. गॅलिलिओने 1564 ते 1642 कोपर्निकसचा सिद्धांतच योग्य असल्याचे प्रतिपादन करून जबरदस्त दंडशासन भोगले. हा इतिहास आहे. परंतु गॅलिलिओच्याही सुमारे 100 वर्षे अगोदर हा सिद्धांत योग्य मानून नास्ट्रोडामसने पृथ्वीच्या गतीची गणिते मांडून त्या आधारे आपली विलक्षण सत्य ठरणारी भविष्यवाणी लिहून ठेवली आहे. या एकाच उदाहरणावरून त्याच्या असामान्य बुद्धिमत्तेची आणि बाबा वाक्यम प्रमाणम न मानणाऱ्या स्वतंत्र प्रज्ञेची कल्पना यावी. प्रचलित रूढीविरुद्ध अथवा जनमानसातील समजुतीविरुद्ध जाणाऱ्या प्रज्ञावंतांना नेहमीच कडवट टीकेला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या बुद्धीची झेप सामान्य माणसांच्या अकलनापलीकडेच असते. साहजिकच त्यांना विक्षिप्त, वेडगळ, तरेवाईक वगैरे विशेषणे लावली जातात. नास्ट्रोडामसही त्याला अपवाद नव्हता. विद्यार्थी दशेत असताना झपाटलेला वेडा ज्योतिषी अशीच त्याची प्रतिमा होती. ज्योतिष, गूढविद्या, व्यासंगाचे त्याचे हे खूळ पाहून त्याला मोकळा सोडणे धोक्याचे आहे असा घरच्या मंडळींचा ग्रह झाला. त्याला पुनश्च काही व्यासंगात गुंतवावे म्हणून मॉन्टेपेलिएर विद्यापीठात वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी म्हणून त्याला दाखल करण्यात आले. नास्ट्रोडामसने वैद्यकीय पदवी तर मिळविलीच 1525 परंतु त्याचे ज्योतिष गूढविद्यांचे आकर्षण तीळमात्रही कमी न होता उलट वाढतच गेले. याच सुमारास दक्षिण फ्रान्समध्ये महापूर आणि त्यापाठोपाठ प्लेगने थैमान घातले. डॉक्टर झालेल्या नास्ट्रोडामसने लागलीच तिकडे धाव घेतली आणि 4 वर्षे जनतेची अविश्रांत सेवा केली. परंतु तो पारंपरिक उपाययोजना करीत नसे.
त्या काळात प्लेगच्या रुग्णांच्या शरीरातील दूषित रक्त काढून टाकले जाई. रुग्णांना त्यामुळे अतिशय क्लेश होत असत. रक्त काढून टाकण्याला नॉस्ट्रॅडमसचा सक्त विरोध होता. तो शुद्ध मोकळी हवा आणि स्वच्छ पाणी यावर भर देत असे. त्याचबरोबर साथ पसरलेल्या भागात जाऊन काही वनस्पतींची भुकटी तेथील आसमंतात उधळत असे आणि नंतर रुग्णांना गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनविलेल्या गुलकंदासारख्या गोळ्या चघळायला देत असे. यामुळे रुग्णांना खूपच लाभ होत असे. एक तर रक्त काढण्याच्या यातनांपासून मुक्तता मिळे आणि दुसरे म्हणजे त्या परिसरात साथीचा जोर ओसरत असे. जाणकारांच्या मते तो हवेत उधळत असलेली भुकटी काहीतरी जडीबुटी असावी, परंतु इतर व्यावसायिकांना आपले गुपित समजू नये म्हणून तो गुलाबाच्या गुटिकांचा प्रयोग करीत असावा. काहीही असले तरी रुग्णांना आराम पडू लागला आणि सामान्य लोक नॉस्ट्रॅडमसच्या नावाचा उदो करू लागले. साहजिकच इतर डॉक्टर मंडळी मत्सरग्रस्त होऊन हा नॉस्ट्रॅडमस काहीतरी जादूटोणा करतो, त्याची वैद्यकीय पदवी काढून घ्यावी असा आग्रह धरू लागले. आता नॉस्ट्रॅडमसही हट्टाला पेटला. त्याने पुन्हा मॉन्टेपेलियर विद्यापीठात प्रवेश घेऊन वैद्यकशास्त्रातील डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी मिळवली 1529 मध्ये आणि तेथेच वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकीय सेवेत दाखल झाला. पारंपरिक उपचार पद्धतीपेक्षा वेगळी अशी आपली स्वतःची उपचार पद्धती शिकविण्यास त्याने तेथे प्रारंभ केला. आता तर आणखीच शत्रू निर्माण होऊ लागले. शेवटी नोकरीचा राजीनामा देऊन 1532 मध्ये त्याने नोकरीचा राजीनामा देऊन भटकंतीला प्रारंभ केला. खरे तर या भटकंतीला तसा काही उद्देश असा नव्हता, पण जमेल तेथे नामांकित ज्योतिषी, गूढविद्या विशारद यांच्या समवेत चर्चा, विचारविनिमय आणि जुन्या कागदपत्रांमधून मिळाल्यास दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह करणे एवढाच भाग होता. भटकंती सुरू असतानाच त्याला ज्युलियस स्कॅलिजर या थोर विचारवंताचे निमंत्रणपत्र मिळाले. स्कॅलिजर हा त्या कालखंडात युरोपातील श्रेष्ठ तत्त्वज्ञ आणि विचारवंत गणला जात असे. नॉस्ट्रॅडमसच्या दृष्टीने हे निमंत्रण म्हणजे त्याची प्रतिष्ठा आणि जनमानसातील डागाळलेली प्रतिमा उजळण्याची उत्कृष्ट संधी होती. तो तात्काळ एजेन येथे पोहोचला आणि स्कॅलिजर समवेत मैत्री वाढवून तेथेच स्थायिक झाला. एजेन येथेच वैद्यकीय व्यवसाय करताना एड्रिएटा ल्युबेयाक या सुस्वरूप युवतीशी त्याने विवाह केला. त्याला एक पुत्र आणि एक कन्यारत्न झाले. सर्व काही अत्यंत सुरळीत चालले असताना फ्रान्समध्ये पुन्हा एकदा प्लेगची भयानक साथ फैलावली. सेवाभावी नॉस्ट्रॅडमस तत्काळ जनतेच्या मदतीसाठी धावून गेला. या जनसेवेत तो इतका घडून गेला की तिकडे एजेनमध्ये त्याची पत्नी आणि दोन्ही मुले प्लेगचा बळी होऊन केव्हाच दगावली याची त्याला गंधवार्ताही नव्हती. त्याच्या हितशत्रूंना आणि व्यावसायिक मत्सर करणाऱ्यांना ही ऐतिक संधी चालून आली. जे स्वतःच्या बायको मुलांना सांभाळू शकत नाही तो डॉक्टर जनतेला काय उपयोगी पडणार आहे असा विषारी प्रचार त्यांनी चोफेर सुरू केला. वैतागलेला नॉस्ट्रॅडमस एजेनला कायमचा रामराम ठोकून बाहेर पडला आणि पुनश्च भटकंती सुरू झाली. त्याच्या या दिशाहीन उद्देशहीन भटकंतीत एकदा त्याचा मुक्काम लोरेन या गावात होता. लोरेनच्या गडीचा उंबराव सिनोर दी फ्लोरिनव्हिल हा एक अत्यंत आढ्यताखोर आणि स्वतःच्या शहाणपणाबद्दल अवास्तव कल्पना असलेला नमुनेदार श्रीमंत होता. नॉस्ट्रॅडमसच्या अमोघ आणि अचूक भविष्यकथनाची कीर्ती त्याच्यापर्यंत पोहोचली होती. त्याने नॉस्ट्रॅडमसला आपल्या गडीत
मेजवानीसाठी निमंत्रण दिले. भोजनापूर्वी गप्पा गोष्टीत त्याने नास्तादेमसला भविष्यकथनासंबंधी छेडण्यास प्रारंभ केला आणि बोलता बोलता खिडकीतून बाहेर बोट दाखवीत म्हटले, "ती पहा, बाहेर हिरवळीवर डुकराची 2 पिलं बागडत आहेत. एक काळं आणि एक पांढरं आहे. आपण मेजवानीत कोणत्या डुकराचं मांस शिजवून खाणार आहोत हे?" "हे सांगू शकाल?" "अहो, भविष्यवाणी म्हणजे काही एरागबाळ्याचे काम नाहीये." जागचे न उठता किंवा खिडकी बाहेर न डोकावताच नास्तादेमस हसून म्हणाला, "खरंच ते एरागबाळाचं काम नाहीये. त्यासाठी खूप व्यासंग करावा लागतो. आता तुम्ही विचारताच आहात म्हणून सांगतो. आपण काळ्या डुकराचं मांस शिजवून खाणार आहोत. पांढरं पिल्लू नीतीनं लांडग्याचं भक्ष म्हणून मुकर्रर केलंय." स्वतःच्या अक्कलहुशारीबाबत फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्या उमरावाने गुपचूप निरोप पाठवून खानसाम्याला पांढरे पिल्लू मारून भोजन तयार करण्यास सांगितले. टेबलावर ताटे मांडून झाल्यानंतर त्याने नास्तादेमसला हसून विचारले, "महाशय, आपण काही वेळापूर्वी या भोजनाविषयी काही भविष्यवाणी उच्चारली होती. ती आपल्याला आठवतच असेल. असो, त्यात काही चूकभूल असेल तर तिच्यात काही बदल करण्याची आपल्याला इच्छा आहे काय? कारण माणसाच्या हातून केव्हाही चूक होऊ शकते हे आपण सर्वजण जाणतो." उमरावाचे मानभावी भाषण ऐकून देखील नास्तादेमस पूर्वीच्याच स्थितप्रज्ञतेने म्हणाला, "सरदार साहेब, नीती तुमच्या, आमच्या किंवा इतर कोणाच्याच उपद्व्यापांनी बदलू शकत नाही. मी मगाशी सांगितलं आहे तसंच घडलंय." नास्तादेमसच्या ख्यातनाम भविष्यवेत्त्यावर बाजी उलटवण्याची अशी नामी संधी उमराव साहेब थोडीच सोडणार होते. खानसाम्याला मेजवानीच्या दिवाणखान्यात हजर करण्यात आले. सरदार साहेबांनी विचारले, "अरे, आज आपल्याकडे थोर पाहुणे आले आहेत. त्यांच्यासाठी तू काय तयार केलं आहेस? सांग सर्व काही." खानसामा चाचरत बोलू लागला, "सरकार, आपल्या आज्ञेप्रमाणे मी पांढरं पिल्लू मारून त्याचं मांस स्वच्छ करण्यासाठी मागील दारी घेऊन गेलो. पण थाळी आतच राहिली म्हणून परत घरात आलो. तेवढ्यात कधी नव्हे तो एक लांडगा कुठूनसा अचानक तेथे उपटला अन झडप घालून ते सगळं घेऊन गेला. मग दुसरा काही उपायच नव्हता म्हणून काळं पिल्लू मारून भोजन तयार केलं. केवळ क्षणमात्रच दुर्लक्ष झालं होतं. कसूर माफ असावी सरकार. पुन्हा असं होणार नाही." उमरावाचा चेहरा पाहण्यासारखा झाला. इटलीतील नेपल्स शहरातून इतस्ततः भटकत असताना ब्रदर फेलिस परेती या नामाचा कुणी तरुण धर्मगुरू असाच सामोरा आला. त्याचा परिचय तर नव्हताच. कधी चुकून साधी दृष्टभेटही घडली नव्हती. परंतु त्याला पाहताच नास्तादेमस एकदम गुडघे टाकून म्हणाला, "माय रेव्हरन्स, युअर हॉलिनेस, हे पुण्यात्मा, तुला माझे वंदन असो." या घटनेच्या खूपच नंतर म्हणजे नास्तादेमसच्या मृत्यूनंतर सुमारे 20 वर्षांनी 1985 हाच नवदीक्षाधारी धर्मगुरू पुण्यवान पोप पायस सेक्स्टस पाचवा म्हणून घोषित झाला. अशा घटना घडत गेल्या आणि त्यामुळेच भविष्यात डोकावण्याची विलक्षण अतींद्रिय शक्ती आपल्याला प्राप्त होत आहे याची स्वतः नास्तादेमसला हळूहळू जाणीव होऊ लागली. प्रकरण 3 येथे समाप्त. नास्तादेमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी.